या ऐतिहासिक आणि समृद्ध वारसा लाभलेल्या गावामध्ये एकच मिनिटात आलो बाळा, मी जरा शुभेच्छा देतो, तिकडे येतो. हनुमान मंदिराच्या या पवित्र प्रांगणामध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ज्यांच्यासाठी आपण प्रचाराची धुरा वाहिली आणि त्यांना या ठिकाणी यश मिळवून देण्यामध्ये यशस्वी झाला, त्यांचं आज कौतुक तथा कार्यकर्त्यांचं आणि ग्रामस्थांचं मतदारांचा आभार मानण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे सहकारी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तुषारभाऊ थोरात, त्याचप्रमाणे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, लाला अर्बन सहकारी बँकेचे गेले अनेक वर्ष संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सहकारामधले एक बुजुर्ग नेतृत्व, ज्यांना दीर्घ अनुभव आहे, किंबहुना आपल्या गावामध्ये विकास सोसायटीचे चेअरमन आणि सहकारातले एक अभ्यासू व्यक्तिमत्व NM काळे साहेब, उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी या गटातले, आपल्या जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या कल्पनाताई काळे, त्याचप्रमाणे संभाजी शेठ, बडेताई, त्याचप्रमाणे आमच्या सहकारी भगिनी चंदाताई गाडगे, ज्या शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुक्याच्या महिलांच्या आघाडी त्या ठिकाणी सांभाळतात, उपस्थित असलेले माझे सगळे बुजुर्ग सहकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, एक ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक या ठिकाणी झाली असं मला म्हणावं असं वाटतं. सुरुवातीला तिकीट वाटप आणि बाकीच्या काही गोष्टी होत असताना तुम्ही लोकांनी चंग बांधला. सुरुवातीला अशी चर्चा होती की साळवाडी एवढंस छोटस गाव, त्या गावामध्ये उमेदवारी जाते, कसं शक्य होणार. आता वैभवदानाची पण काही संपर्क जो आहे तो आमच्या पिढीला काही कसा माहित नव्हता, त्यांनी तरुणांचं संघटन कसं केलं किंवा काय. पण हे म्हणजे आम्ही चर्चा ऐकत होतो, आमचं काही मन तयार नव्हतं. आम्ही म्हटलं साळवाडी ते असं स्वतंत्र धरती नाही, बोरीसह साळवाडी एकच गाव आहे. ते पूर्वीचं नंतर ग्रामपंचायत तयार झाली, ते गाव एक मानतात. जेव्हा असं काही येईल, भावकी बाकीच्या निवडणुका असल्यावर होईल छोटे छोटे गट, पण जेव्हा मोठी निवडणूक आहे, आपल्यावर मोठी जबाबदारी येते, तेव्हा या सगळ्या बुजुर्ग मंडळींनी बोरी गावातल्या जो एकोपा दाखवला आणि जी भूमिका दाखवली ती गौरवास्पद आहे. म्हणून जरी आता म्हणायला छोटा असलं तरी आपण ते मिळवून दाखवलं. निवडणुकीच्या निमित्तानं समोर तगडी उमेदवारी होत्या, मोठी नावं होती, पण त्या सगळ्यावर तुम्ही मात केली आणि यश त्या ठिकाणी खेचून आणलं. उद्याच्या काळामध्ये आता निवडणुकीमधली स्थित्यंतर खूप आदलाबदली झाली, मग त्या काळामध्ये आपण एकच घर दोन ठिकाणी होतं, आता एका चिन्हाच्या रूपानं आपण आता ती सुरुवात केलेली आहे. कल्पनाताई काळेंनी या परिसरामध्ये सरपंच म्हणून भूमिका बजावताना खरं तर प्रमुख पदावर काम करायचं म्हटलं की कुणाला तरी न्याय देताना कुणाला तरी जाणीवपूर्वक नसतं, पण अन्याय झाल्याची भावना होती. माझ्यासारखा निर्णय झाला नाही. प्रमुख माणसाला या भूमिकेतनं सामोरं जावं लागतं. परंतु निवडणुकीत आपण एकोपा दाखवला. आता गावामध्ये बाकीचे आता काय आहे ते पदाधिकारी गावची जबाबदारी सांभाळतील. कल्पनाताईकडे आता मोठी जबाबदारी आलेली आहे. संभाजी शेठ असतील, आमच्या बडेताई असतील, हे त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करणार. जिल्हा परिषद पुण्यावर निर्विवाद सत्ता अजितदादांच्या आपल्या या पक्षाची त्या ठिकाणी आलेली आहे. उद्याच्या काळात मला वाटतं NM काळे साहेब कदाचित तुमच्या गावाला काही एखादी मोठी जबाबदारी त्या ठिकाणी येऊ शकते. ते अतुल शेठच्या मनात जर आलं तर ते काय, तिथं आम्ही कोणी म्हटलं तुम्ही जर म्हटलं नाही तुमच्याच हातात, तर आमच्या हातात नाही. अतुल शेठच्या कडं आता मोठं यश आपल्या जुन्नर तालुक्यात आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने त्यांनी मिळवलं. उद्याच्या काळामध्ये अशा एक शिक्षित भगिनीला त्या ठिकाणी मोठी जरी काही जबाबदारी दिली तर तो आपल्याच भागाचा सगळ्यांचा गौरव राहणार आहे. आणि ती
त्या पदाला पात्र सुद्धा आहे. मारुती रायाला सिद्धेश्वरांना आमचे किंवा बाईजाबाईला हेच त्या ठिकाणी साकडं असणार आहे की आमच्या गावाला हे यश जर तुम्ही टाकलं तर एक गावाच्या वैभवामध्ये भर पडणार आहे. एक राजकीय इतिहास त्या निमित्तानं लिहिला जाईल. निवडणुकीचा जो काळा असतो काही सोपा नसतो. 8-10 दिवस हातामध्ये मिळाले आणि अचानकपणानं माघारीच्या नंतर रणांगणात आता सुरुवात व्हायची. स्वर्गीय अजितदादांची दुर्दैवी दुःखद अशा प्रकारची घटना झाल्यावर सगळं वातावरण चेंज झालं. बाकी त्या सगळ्या भावना बाकीची कर्तव्याला प्राधान्य देऊन सगळं जे काय करायचं घरोघर जाऊन प्रचार करायचा नियोजन करायचं ते सगळं तुम्ही मंडळीने त्या ठिकाणी केलं आणि मोठं यश खेचून आणलं. वडेताई जर त्याच्यामध्ये विजय झाले असता तर आपला अख्खा पॅनल आला याचं समाधान निश्चितपणे आपल्याला मिळालं असतं. त्यांच्या पराभवाची चुटपुट निश्चितपणे आपल्याला आहे. परंतु मी पुण्यात तुषार भाऊंनी सुद्धा बोलायला पाहिजे होतं. आता तिकडं आपल्या नारायणदादाच्या चिरंजीवाच्या त्या उद्घाटनाला आम्हाला सारखं बोलावतात. आतून चटलं आता थोडं रस्त्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात. नेते मंडळींना भेटावं लागतं. या अनुषंगानं मी सगळ्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे तुम्ही निवडणुकीत केलेल्या कामाबद्दल धन्यवाद देतो. सगळ्या गटातल्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी केली आणि कल्पनाताई असेल समाजदादा असतील दीपाताई असेल यांना भावी कार्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कधी काही तुम्हाला जर अडचण आली तर जिल्हा परिषदेमध्ये आम्ही आता तुषारभाऊ आम्ही सगळ्यांनी काम केलेले आहे. त्या कामाच्या निमित्ताने मोफत मार्गदर्शन द्यायचं सुद्धा काम निश्चितपणे आमच्याकडनं होईल अशीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.